ए सोडा मला. भाई तुम्ही याला दवाखान्यात घेऊन जा. बावड्या, अरे आई जास्त लागलं तुझ्या. नाही हो भाई, हे तर किरकोळ आहे. तुझ्यावर पत्ते करणारे गाव गेलेला आहे ना मी तर यार. दुसरा वाढ येण्या अगोदर ना समजा संपलेला असं छान आहे तू. आपले मित्र नाहीत रे, तुम्ही भाऊ आहे आपले. भाऊ तुम्ही माझे भाऊ. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा जीव घेईल पण आणि देईल पण. हीच आपली खरी मैत्री. मारू नका ना. अहो ऐका ना, मारू नका ना. मारू नका ना. जमीन कावर देत नाही हो पण नाही, सोडा ना मला. कावर सोडायचं तुला भाऊला तू. नाही सोडा. ए अरे सोडा त्याला. भाऊ तो जमीन देत नाही. मग जीव घेता का त्याचा मामा ग. पुण्याला त्रास दिला ना इथंच गाडून टाकील. हो काय नाही ना, जमीन सोडून द्यायची ना, एवढं मार खाऊस तर. काय का मालक पोटासाठी चालतं ते करावं लागतं ना. मालक, मी जमीन नाही विकू शकत, त्याच्यावर माझं घर चालतं. तुमची माणसं मला त्रास देत आहे. मालक, माझा जीव वाचवल्याबद्दल खूप खूप आभारी बरं का तुमचा. मी ऐकलं होतं तुमच्याबद्दल, तुम्ही खूप वाईट आहे म्हणजे, पण तसं काही नाही. तुम्ही डायरेक्ट देव माणूस आहे मालक. धन्यवाद माझा जीव वाचवल्याबद्दल. ओय इकडे चला दादा आपण सावली जाऊन बोलू. काय म्हणता दादा? ही जमीन तुझी आहे का? हो दादा. मग आमची नावी झाली पाहिजे. हे कसं शक्य आहे? 2 दिवसात जागा खाली झाली पाहिजे. आता कपडे फाकस का मारू, समजलं? आनंद, मी आलो. सोबत पोचायचं रे हलूया. तुमच्या माणसांनी भाईच्या माणसांना काय दम दिला भाई? अरे पक्या, तू ना नारद आहे, एका दिवशी ना माझी लावशी. बस का भाई? भाई येऊ का? अरे चल पार्टीला. नाही भाई, मला एक काम आठवलं. ठीक आहे. भाऊ या माणसात काही खरं नाही बरं का. डबल डुलकी बघा तुम्ही. आपण बायगिरी का करत नाही? म्हणजे लोकांना मारून हप्ता सुरू करू, 2 पैसे मिळतील. अरे आपल्याला ते धंदे जमती नाही. पहिली गोष्ट भाईगिरी या शब्दाचा अर्थच मला बदलायचा. ते कसं रे? भाईगिरी म्हणजे आगाऊ लोकांपासून चांगल्या लोकांची मदत करणं, त्यांना वाचवणं, या शब्दाला भाईगिरी असा अर्थ
अहो भाऊचे माणसं आले होते, ते तुमच्या भावाला दम देत होते. जास्त माज आला काय त्यांना? काही शांत घ्या, ते लोक चांगले नाहीये. माझ्या भावाला दम दिला काय त्यांनी? हो. भावाला दम द्यायची हिंमत झाली त्यांची. चल रे गाडी काढ, चल पटकन. दादा सोडा, ते लोक चांगले नाहीये. तुमच्याशिवाय माझं कोणी नाहीये. एक काम करा, तुम्ही याला घरी घेऊन जा. चल रे. ओके गाडी काढ, चल. भाई मला एक काम आहे, तुम्ही जाऊन या. ठीक आहे. उद्या काही नाही भाऊ, आता वातावरण टाईट आहे. लवकरच काढ. कमिंग सून का? कधी काम केलं झालं. हो झालं भाई. धमकी देऊन आलो त्याला. त्याचा चेहरा लय पाण्यासारखा होता. रडत होता डायरेक्ट. पाय पडत होता डायरेक्ट. पायी जमीन नाही. कोणता त्याचा भाऊ आहे त्याला सांगायला गेला. जाऊ दे त्याच्या भाऊला. त्याला बी कापून टाकू. हा? आपण टाकू. आपला माणूस आहे. Yes. काय रे मारले का? माझ्या भावाला दम देता काय? भाई त्याचा भाऊ आला. माझ्या दोस्ताला मारलं. धीरधर, कळतंय का तू कुठं आहे? मला कळतंय मी कुठे आहे, पण मी तर काय करेल ना हे तुम्हाला कळणार नाही. जास्त उडे नको मारू, एकटा आला म्हणून सोडतोय. हा? ए बंद पड, एकटा आहे पण तुझ्या अख्ख्या माणसाचं ना बजेट करल. काय बघू बघू. आज जातोय पण नेक्स्ट टाइम येईल ना त्यावेळेस अख्खा हिशोब क्लिअर करल. काय चाल बघू चाल. कापून टाका. भाई आपल्या कामात अडचण आणतोय, त्याचा गेम वाजवायचा आहे मला. चल रे. भाई थांबा, बाहेरची परिस्थिती तशी नाही आता. जे होईल तर बघता येईल. नाना शांत घ्या. त्याला ना कसं संपवायचं हे मला चांगलंच माहिती. पक्या कुठे आहे तू? लवकर आहे, आज त्याला संपवून टाकायचंय. हा ये बंगल्यावर आहे, तू त्या दोघांना घेऊन ये.
कशाला बोलवलं मला? तुला पैसे पाहिजे. आणि यांच्यावर सांगणे म्हणून नाचायला. बाई मित्र आहे माझा, तू नीट राहा. दिवस भरली वाटत तुझी, चला काय त्यावर टाकतं. जळा ना झाड पडल्या सापडला. धीर घे थोडा, शांत राहा. किती देशील? अरे एड झाला का तू? एड झाला का तू? घेऊन जा. हा घे ऍडव्हान्स. बाकी काम झालं. घरचे लोक काय करतो? अरे संकेत भाऊ ना खूप मोठी असते. त्यांचा हात आपले लोक असलं ना आपण खूप मोठी होऊ. भाईकडे राहून आपलं काही नाही होणार. आपण लहानपणीचा मित्र येतो आपण. पैशाचा गद्दारी करणं बरोबर वाटतं तुला? अरे या जगात ना पैशाशिवाय माणसाला किंमत नाही. भाई स्वतःही वसुली करत नाही आणि आपल्यालाही करून देत नाही. पण एवढं सगळं आपण करतोय, पूर्ण काय अडचण नको रे. काय नाही होणार, चल तू. मला एक सांगायचं होतं. आता करत तुला. भाई आमचा जीव तुमचा जीव वाढलाय. बोल काय बोल. भाई भाऊच्या माणसांनी ना तुमच्या मित्रांना घेऊन घाटामध्ये गेलेले आहेत. काही बरं वाईट न करायला म्हणजे वाच. डंग टाक टिलिलिलिलिलिलिलि.
ते किरकोळ आहे. गेलेला आहे ना मी तयार. दुसरा वाढ येण्या अगोदर ना समजा संपलेला असेल. छान आहे तू आपली. मित्र नाहीत रे, तुम्ही भाऊ आहे आपले भाऊ. सनम पास आओ तो जरा कहानी हम सुनाते हैं। सनम पास आओ तो जरा कहानी हम सुनाते हैं। लौट कर जाओ ऊपर वाले के पास, सुना है वो तुम्हें बुलाते हैं। भाई भाई काय झालं भाई? भाई 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 उठ ना. हे काय झालं भाई? भाई हे काय झालं? उठ ना भाई. दादा हो नानू बघा ना काय झालं याला. काय अर्ध्या तासात उठून जाईल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. भाई आता बरं वाटतंय ना? अरे बरं वाटतंय. मी तर कसं काय आलो? मीच घेऊन आलो तुला. तुझ्या मित्राने भाऊ सोबत मिळाले आणि काय पैशासाठी तुझा गेम केला. माझे मित्र आहे रे ते, जायला पाहिजे मला. आता ते त्यांच्या कर्माचे फळ भोगतय. काय झालं? आज त्यांचा पण गेम होणार आहे. काय बोलतो? ते माझे मित्र आहे, मला जावंच लागल. भाई तुझी तब्येत ठीक नाही. नाही, मला जावंच लागल. या आता मीच भाई. हरामखोर साले, भाई बनना. हाँ भाई बनना. अरे अरे पैसे लागतात तुम्हाला? अरे तुमच्या भाईला बघता मारण्यापुरता आम्ही तुमचा वापर केला, समजला का? हा तुमचा भाई पण खाल्लास, तुम्ही पण. अरे भाऊ यांच्या मित्राचे झाले नाही, आपले काय होणार आहे? हाँ मेरा शेर, हाँ बैठ.
अरे संकेत, खूप मोठी चुकी केली आपण. भाई सोबत गद्दार झालो. अरे हा बघ शिरा, भाई कितीही चुकीचा वागला तरी हा त्यांची साथ सोडत नाही. व्हायस का जिवंत अजून? माझा मित्र चुकीचा असला तरी तो माझा मित्र आहे. त्याच्यासाठी मी जीव देऊ पण शकतोय आणि जीव घेऊ पण शकतोय. शेरा बंदूक आण. भाऊ, ओ भाऊ उठा ना. भाऊ, भाऊ उठा ना. भाऊ, शेरा, मित्राची साथ देणं योग्य आहे, पण तो चांगल्या रस्त्यावर चाललाय की वाईट रस्त्यावर चाललाय हे समजवणं पण तितकंच गरजेचं आहे. भाई, आमचं चुकलं, मी माफी मागतो. तू भाईची साथ दिली पण चुकीच्या गोष्टींसाठी. वेळेवर भाईला समजवलं असतं तर आज हे सगळं घडलं नसतं. मित्र मिळायला लागतं यार, जेणेकरून काही पैशांसाठी मैत्रीशी वैरही नसतं झालं.